नमस्कार मंडळी, अमरावती मंडळ न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आज आपण पोहोचलो आहे नेहरू मैदान इथे। इथून प्रहारची दिनेश बोब यांची रॅली इथे पोहोचलेली आहे आणि ते इथे प्रचार सभा त्यांची होते आहे। इथे अनेक ठिकाणावरून वेगवेगळ्या प्रकारचे लोक आलेले आहेत, काही दिव्यांग लोक सुद्धा इथे आलेले आहेत। आपण त्यांचं या निवडणुकीबद्दलचं मत जाणून घेऊया। दादा नमस्कार। नमस्कार। कोणत्या गावावरून आले? अमरावती। अमरावतीवरून। काय वाटतं तुम्हाला आज प्रहारच्या नेत्याकडे बघून? यानंतर अशी संधी कधीच चालू येणार नाही आणि दिनेश भाऊ हे निवडून येणार। वातावरण 2004 मध्ये काय अपेक्षा आहे तुम्हाला त्यांच्याकडून निवडणुकीमध्ये? बच्चू भाऊने आम्हाला लय दिलं म्हणून, बच्चू भाऊने आम्हाला लय दिलं म्हणून। कोणत्या गावावरून आले? अमरावतीलाच असतो। अमरावतीलाच असता। बरं, आज इथे येण्याचा उद्देश काय आहे तुमचा या कार्यक्रमाचा? उद्देश काही नाही असा, फक्त सर्व धर्म समभाव आणि सर्वांना समानतेचा हक्क एवढी आमची अपेक्षा आहे। आणि बच्चूभाऊ कडूंच्या विषयी म्हटलं, प्रहार संघटनेच्या विषयी, तर त्याच्यामध्ये असं आहे की कोण अंध, अपंग, मूकबधीर, विकलांग आणि ते वृद्ध यांच्यासाठी जेवढं कार्य ते करू शकतात, बाकीचा विषय म्हणजे बोलता नाही असं, पण करू शकतील की नाही शकतील असं होत नाही आहे। बरं, समजा दिनेश भाऊ या लोकसभेचे खासदार झाले तर तुम्हाला काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? अपेक्षा हीच आहे जे आता मी पहिले बोललो ते, पेंडॉलच्या डावीकडे केली आहे। काय म्हटलं? पहिले बोललो ते सर्व धर्म समाज। खूप धन्यवाद दादा। इथे प्रहारचे अनेक कार्यकर्ते आलेले आहेत। कुठून आलात तुम्ही? आम्ही भंडारा। आणि म्हणून तुमची अव्यवस्था जरी होत का बरं भंडारावरून एवढ्या दूर अमरावती पर्यंत यावंसं वाटलं तुम्हाला? प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख म्हणून भंडारामध्ये काम करतो आणि जेव्हा जेव्हा आमच्या नेत्यावर संकट येतो तेव्हा तेव्हा आम्ही त्यांच्या संकटाच्या काळी धावून येतो। बरं, आज ही रॅली पाहून तुम्हाला काय वाटतं? दिनेश भाऊ निवडून येतील। येस। बरं, काल जे काही वातावरण निर्माण झालं होतं त्याच्यानंतर काही कार्यकर्त्यांमध्ये जोश कमी झाला होता का? नाही नाही नाही, प्रहारच्या कार्यकर्त्याचा जोश कधीच कमी होत नाही आणि हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाहीची लढाई म्हणून या ठिकाणी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। भंडाऱ्यावरून किती लोक आले? भंडाऱ्यावरून फक्त आम्ही आमचे पदाधिकारी आलो 5 लोक। प्रहारचं कसं काम आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये? एकदम चांगलं, एकदम चांगलं। फक्त महाराष्ट्रात एकमेव प्रहारच अशी संस्था आहे, प्रहारच असं संघटन आहे की शेतकरी, शेतमजूर, अपंग, दिव्यांग या सर्वांसाठी काम करणारं फक्त प्रहारच एक संघटन आहे, बाकी कोणी करत नाही। भंडाऱ्यामध्ये किती कार्यकर्ते प्रहारचे? 3000 कार्यकर्ते। खूप खूप धन्यवाद दादा। आपल्यासोबत होते भंडाऱ्याचे जिल्हा प्रमुख दादा। नमस्कार। जिल्हा प्रमुख आहे गडचिरोली। आता मी नाव खाली उतरून जास्त गडचिरोली। बापरे, किती लोक आले गडचिरोलीवरून? आम्ही गडचिरोली जवळपास 10 पदाधिकारी आलो। कोणी मत मारत नाही। किती लोक आहेत प्रहारच्या गडचिरोलीमध्ये? आपण बच्चू भाऊचे काय वाटतंय सभा बघून? आज काय वाटतंय तुम्हाला? ज्या वेळेला आमच्या बच्चू भाऊवर संकट येतो किंवा कोणी असं त्यांच्यावर अतिदृष्टीनं म्हणजे वार करतो किंवा ज्या पद्धतीनं भाऊनी परमिशन घेतला त्या सभेला आणि त्या सभेला जर हे करत प्रशासन जर भाऊला हे करत आम्ही भाऊच्या पाठीशी गंभीरपणे कधी उभे। बाकीचे लोक धन्यवाद दादा। कुठून आलात? पूर्णानगरवरून। पूर्णानगर। बोला, काय म्हणणं आहे आपल्या या सभेला बघून आज? हुकुमशाही दळपायला आलो। हुकुमशाही दळपायला। काय वाटतं कोण करत आहे तुमच्यावर हुकुमशाही? सरकार। कोणते सरकार? हे आपलं मोदी सरकार। मोदी सरकार। आता मोदी सरकार तर बसणार आहे नवीन। मग अमित शहा आहेत ना समोर ज्या गाड्या आहेत बसल्या तरी आहेत ना पदावर। बरं, आज इथे कुठून लोक आलेले आहेत? अरे इथून पूर्ण अमरावती जिल्ह्यातून लोक आलेले आहेत, पूर्ण जिल्ह्यातून लोक आलेले आहेत। कृपया त्या बाजूने करून घ्या। रॅलीचा उद्देश हा सफल होईल का? 100% झाला। गेल्या ताई गेले 100%। भेटायला पाहिजे। नमस्कार दादा। नमस्कार मॅडम। आम्ही कौंडण्यपूरवरून आलेलो आहोत। हो, 50 लोक आलेलो आहोत। काय उद्देश होता आज इथे येण्याचा तुमचा? बच्चू भाऊच्या सभेत येणं म्हणजे बच्चू भाऊ हे शेतकऱ्याचे नेते आहे। आमच्या शेतकऱ्यासाठी त्यांनी रात्रंदिवस एक केला आहे। काल पुन्हा अमित शहाच्या सभेत ते जागा आमची असून आम्हाला शासनाने परमिशन देऊन बच्चू भाऊंवर त्यांनी अन्याय केला। अमित शहा हुकुमशाही कायदेशीर करत आहे ते, म्हणून आम्ही 50 लोक आलेलो आहोत इथं। पुन्हा ताणामध्ये आम्ही बिना पाण्याचे आलेलो आहोत। तुम्हाला वाटतं ही रॅली सफल झाली का आज इथे? रॅली 1 नंबर झालेली आहे। आमचा उमेदवार निवडून येता उमेदवार आहे म्हणून हे आमच्यावर दबाव टाकत आहे। उच्च जे अधिकारी आहे न्यायालय हे दबाव टाकत आहे आमच्यावर। आज आता ही रॅली आहे, या रॅलीमध्ये तुमच्या काय भावना आहे? तुम्हाला काय वाटत आहे? आमचे शेतकरी बंधू, दिव्यांग बंधू सर्व इथं आलेले आहे। त्यांना विजयाचा पूर्ण हे आहे म्हणून त्यांना चांगली खुशी झालेली आहे। बच्चू भाऊंना त्यांचा कोटी कोटी आशीर्वाद आहे शेतकऱ्यांचा, दिव्यांगांचा, त्याच्यामुळे सर्वांना चांगलं वाटत आहे। खूप धन्यवाद दादा तुमचे।
अजून कोण आहे? हा, बोला ना. कॅमेराकडे बघा. कोणत्या गावावरून आले? मी धारवाडा धारवाडा. कुठे आहे? कळवणपूर जवळ आहेत. किती लोक आले? आमच्या गावातून 25 लोक आलेत. प्रहारचे कार्यकर्ते आहात का तुम्ही? प्रहारचे पहिलेच कार्यकर्ते आम्ही बच्ची भाऊचे भिडू आहेत. आज इथे येण्याचा काय उद्देश होता तुमचा? काय उद्देश होता? हा किसानाचा नेता आहे, किसानाचा आहे, दिनेश भाऊ आहेत. आज पार्लमेंटमध्ये आपल्या किसानाला भाव भेटला पाहिजे, कास्तकार शेतमालाला भाव भेटला पाहिजे, त्या उद्देशानं आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहेत. आजचा जो बच्चू भाऊ आहेत, बच्चू भाऊ हाच एकमेव नेता आहे अमरावती जिल्ह्यातला आहे. बच्चू भाऊ आहेत. काय वाटतं प्रहारचा उमेदवार निवडून येईल? 100%, 101. 101%. हो. खूप खूप धन्यवाद. बोला. मी तुरखेड, अमरावती जिल्ह्याचं आखरीचं गाव. मी सेनेचा माणूस, बाळासाहेबाचा माणूस, उद्धव ठाकरेचा. पण दिनेश बुगले तिकीट भेटलं नाही म्हणून ते बच्चू संघ जायला, म्हणून आमच्या गावातले 100 लोक आले होते. हा, शिवसेने, हा शिवसेनेचे. पण कसा दिनेश बुगले तिकीट दिलं नाही म्हणून आलो आम्ही. माणूस चांगला आहे. तुमच्या 100 लोकांचा पाठिंबा आहे दिनेश भाऊला? नाही, 600 लोक आहेत आमच्या गावातले. 600 लोकांचा पाठिंबा दिनेश भाऊंना आहे. आता किती लोक आले इथे? अति आले 50 लोक आले. बरं, काय वाटतं रॅलीला बघून सक्सेसफुल झाली का रॅली? आली ना सीट आली एकदम एक नंबर. दिनेश भाऊ आले. हा. बरं, दिनेश भाऊ लोकसभेचे खासदार झाले तर त्यांच्याकडून कामाच्या कोणत्या अपेक्षा आहेत? बस आपल्याला फक्त लयन दिवसा कास्तकाराले लोडशेडिंग दिवसा पाहिजे, काहीच नाही पाहिजे आपल्याला. गावातले रोड गीट चांगले केले की झालं का? फक्त गावातले रोड नाही पाहिजे आपल्याला शहरात जायचे रोड अजिबात पाहिजेत नाही. आपल्याला फक्त जंगलात जायले रोड चांगलं काम, बस दुसरं काही नाही पाहिजे. आपल्याला 24 घंटे चांगलंच जावं लागते. झालं का? नमस्कार, मी दीपक लांडगे, कुठून आलात? सोलापूर. किती लोक आले सोलापूर? आमचे एक 30-40 लोक आलेत. 30-40 लोक. हा, एक बच्चूभाऊच्या प्रेमापोटी बच्चूभाऊन हाक दिली आणि आम्ही बच्चूभाऊंना इथं एक सपोर्ट करण्यासाठी आलो. आणि बच्चूभाऊच्या या कामामुळं या रॅलीचं रूपांतर नक्कीच दिनेश भाऊ निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत. बरं, किती कार्यकर्ते आहेत तुमच्या सोलापूरमध्ये प्रहारचे? भरपूर कार्यकर्ते आहेत. आमच्या तळागाळात आम्ही प्रहार पक्ष वाढवलेला आहे. सोलापूर जिल्ह्यात रुग्णसेवा असू द्या, शेतकऱ्यासाठी असू द्या, गोरगरीब सगळ्यासाठी आमचं काम चालू असतं. बच्चूभाऊच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच येणाऱ्या काळात बच्चूभाऊचं प्रहारमय झाल्याशिवाय सोलापूर जिल्हा राहणार नाही. बरं, मग आता सोलापूरमध्ये विधानसभेची तयारी करणार आहात का प्रहारकडून? नक्कीच आमचं सोलापूरमध्ये सुद्धा विधानसभेची येणाऱ्या काळात उमेदवार उभा राहिल्याशिवाय राहणार नाहीत भाऊच्या माध्यमातून. काय वाटतं, आज प्रहारने एक लोकसभेसाठी उमेदवार दिला, तुम्हाला काय वाटतं? नक्कीच भारी मताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही. या रॅलीला बघून हे बच्चूभाऊच्या कामामुळं, रुग्णसेवेमुळं, शेतकऱ्याच्या कामामुळं आजपर्यंत केलेल्या कामाचं पोचपावती मिळाल्याशिवाय राहणार नाही. अचलपूरमधून. हा, प्रहारमध्ये एक समाज कार्यकर्ता आहे, बाकी काहीच नाही. माझ्याकडे काही पद नाही. आम्ही एवढे कार्यकर्ते आहे की आमच्याकडे आम्हीचं पद घेत नाही. अचलपूरमध्ये काय परिस्थिती आहे प्रहारची आज? प्रहारची एवढी परिस्थिती आहे की आम्ही जेव्हा समजा म्हणजे आम्ही जे म्हणणार तेच होणार. कारण की आम्ही जे समजा कसं आहे, मी स्वतःहून सांगतो की प्रहारची जे परिस्थिती आहे, जे आमचे एवढे प्रहारचे कार्यकर्ते आहे ना, ते प्रहारला सोडून कुठेच जाणार नाही आहे. आज रॅलीमध्ये किती जण आले? रॅलीमध्ये लाखोनो रुपये आहे. अचलपूरमधून किती लोक आले? अचलपूर 10,000. शासन असे बोलले की त्यांना समजा Z+ सिक्युरिटी पाहिजे. मोठे नेते ते समजा गृहमंत्री आहे, त्यांना Z+ सिक्युरिटी पाहिजे. आमचे म्हणजे आमदारच आहे, त्यांना काही Z+ नाही. त्यांना फक्त कार्यकर्त्यांची जरूरत आहे. कार्यकर्ते सोबत असल्यावर ना Z+ पाहिजे ना कशाची जरूरत आहे. आम्हाला कशाची जरूरत नाही आहे. आमचे नेते मोठे आहे. आमच्या नेत्याला आम्ही सोबत असताना कोणी हात लावू शकत नाही. आणि हात लावला तर आम्ही आहे आणि ते बाकीचे समोरचे विरोधक आहेत. आम्हाला कोणाची गरज नाही आहे ना. आम्हाला Z+ पाहिजे ना काही. त्याच्यावरती कोणी असेल तर ते अमित शहाला देऊन द्या. Z+च्या वर अजून काही निघत असेल तर त्यांनाच द्या. आम्हाला काही कोणाची गरज नाही आहे. की त्यांची दडपशाही जे केली हे त्यांचा विरोध केला त्यांनी. तो 5 कामं त्यांनी एक दाखवून द्या नवनीत राणाजीने की 5 वर्षापासून भाऊंना प्रश्न केला. आमदार आमच्या वंदनीय भाऊंना त्यांनी प्रश्न केला की 20 वर्ष त्या भाऊंनी काय केलंय. मी म्हणतो की त्यांनी 5 वर्षात खासदार असताना एवढं मोठं पद असताना त्यांच्याकडे त्यांचे 5 कामं तरी दाखवावं त्यांनी. आमच्या भाऊंनी जेव्हा दिव्यांग मंत्रालय जे काही केलं, अपंगासाठी रुग्ण सेवा, रक्तदान सेवा,
ते दिनेश भाऊ सोबत असताना दोन्ही प्लस असून ते तर निघूनच जातील, पण राणांनी काय केलं या खासदारच्या ह्याच्यात करून हे तरी 5 कामं तरी दाखव त्यांनी. हे अमरावती जनतेचा विचार आहे, प्रश्न आहे हा. कुठून आलात तुम्ही? पिंपगुडा. काय उद्देश आज या रॅलीसाठी येण्याचा? रॅलीसाठी येत होतं आमच्या बोची जे मैदान दिलं होतं ते नाराज केलं त्यानं. तर आता कसं असते, एखादे समजा कोणाचं लग्न असलं, लग्नात कधी एखाद्या मंगळकार्य बुकिंग केलं, नंतर कधी कोणाला म्हटलं की आम्हाला मंगळकार्यात दुसऱ्याला पाहिजे, असं जमते काय? बरं, आता एवढं ऊन तपत आहे, एवढ्या उन्हामध्ये कार्यकर्त्याचा काय उत्साह आहे? आम्हाला उत्साह आहे काय? बोच्चू भाऊ आमचे एकदम माणूस आहे, शेतकऱ्याचा माणूस आहे, तो गरीबाचा माणूस आहे. असा माणूस आहे का तो कधी एखादा फोन लावला गरीबासाठी, कोणाला भाषणासाठी एका याचा उचल देतो. किती लोक आले पिंपळखुट्यावर? आमच्यावर 50 लोक आले. 50 लोक आले. काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं असं आहे, बच्चू भाऊ जिकडून जे दिनेश भाऊ आहे खासदार केले उभे आहे, दिनेश भाऊ खासदार केले उभे आहे असं आम्ही समजतो की आम्हीच खासदार केले उभा आहे, अरे बापरे. असं आम्ही बच्चू भाऊ जिकडून समजतो. का बच्चू भाऊनं जो माणूस उभा केला बच्चू भाऊ जिकडून पहार पक्षी जिकडून आम्हीच खासदार आहे असं समजतो आम्ही, म्हणून आम्ही तेवढा उत्साहानं इथं आलो आहे. बरं, काल रॅली सायन्स कोरवरून निघण्याचं ठरलं होतं, पण आज जिल्हा स्टेडियम वरून निघाली. काय वाटतं, काही जोश कमी झाला का कार्यकर्त्यांचा? रॅली ही दिल्लीला कधी असती, रॅली दिल्लीला कधी असती तरी आम्ही दिल्लीला गेलो असतो. आम्हाला सायन्स कोर पलटलं, नेहरू मैदान भेटलं, त्याच्यात आम्हाला कोणताच फरक नाही, नागभराचा फरक पडला नाही. रॅली सायन्स कोर असो, दिल्लीत असो, मुंबईत असो, कुठे असो आम्ही कुठेही जायला तयार होतो. बच्चू भाऊसाठी आम्ही कुठेही केव्हाही काही करायला तयार आहे. किती लोक आले चांदूर बाजारवरून? चांदूर बाजार जवळपास 50-60 लोक, 50-60 हजार. आज या रॅलीचा कितपत प्रभाव पडलेला आहे अमरावतीच्या लोकसभेवर? अमरावतीवाले तर घाबरले, पाहून बेलोरे वाल्याले पाहून भराले पाहून घाबरले सगळे घाबरले. प्रचार जो चालू आहे आणि प्रचार जो चालू आहे राणांचा, तर फक्त मोदी साहेबांच्या भरोशावर चालू आहे, बाकीच्या भरोशावर मत नाही मागत आहे. ते ज्यावेळेस राष्ट्रवादी होते त्यावेळेस पवार साहेबांच्या भरोशावर मत मागत होते आणि आता मोदी साहेबांच्या भरोशावर उडत आहे. तसे वोट देणारे कोणी नाहीये त्यांना, तसे देणारे नाहीये. आणि कालची जे दडपशाही केली ना त्यामुळे कोणी तसं आजच ऑर्डर कमी झालेत त्यांचे. आता एवढ्या उन्हातानात जे अगदी पब्लिक जरी येऊन राहिली अशी, तर हे बच्चू भाऊचे खास अनखास आहे. मनात बसलेले बच्चू भाऊ हे एक आज देवता म्हणून झालेले आहे. बीजेपीच्या सरकारने यांनी एवढा मोठा धोका दिला रात्रभरात. यांना असं वाटलं की भाई आपल्याला बीजेपी आपण आता यांना धोका देऊ, यांना जागा नाही देऊ, तर बच्चू कडू सोबत एकही माणूस येणार नाही. बच्चू कडून आज ते कमाल करून दाखवली आहे की त्याच्या मानं आज 2.5 लाख पब्लिक आलेली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये. मी हे सांगतो की बच्चू कडू हा माणूस गोर गरिबांचा दाता आहे, याला कोणीही सोडणार नाही. आम्ही बच्चू कडूसाठी जीव तरी देऊ, आमची गर्दन तरी कापू, पण बच्चू कडू सोडणार नाही. आम्ही सोलापूरहून आलेलो आहे. आज आम्हाला असं निदर्शनात आलं की भाजपकडं उमेदवार देण्यासाठी माणसं नाही, ते तर प्रत्येक पक्षाची माणसं चोरी करून प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक मतदारसंघामध्ये दुसऱ्या पक्षाची उमेदवार उभा करताय. कसं तुम्हाला वाटतं या? तुमची माणसं कुठे गेली भाजपची? दुसऱ्या पक्षाची माणसं घेऊन तुम्ही उमेदवारी उभा करताय. त्याच्यावर असं समजतंय की भाजप ही भारत देशातनं संपुष्ट लवकर होणार आहे, हे चित्र पूर्ण स्पष्ट आहे. आणि अमरावतीमध्ये ज्यावेळेस काल आमच्या सभेसाठी जे मैदान दिलं होतं ते मैदान सुद्धा तुम्ही चोरी करता हो. अजून तुम्ही पक्ष पण चोरले सगळ्यांचे आणि मैदान पण चोरता, भारत देश पण चोरता का? आता अजून काय काय चोरी करणार आहे तुम्ही? तर अतिशय प्रतिक्रिया या जनतेची आहे की या मतदारसंघातून दिनेश भाऊंना आम्ही प्रचंड बहुमताने विजय करून देणार आहे. आम्हाला वाटते की बच्चू भाऊंचं हे होईल. किती दिवसापासून सपोर्ट मध्ये आहे तुम्ही बच्चू भाऊंच्या? आम्ही पुष्कळ दिवसाचे आहे. आज रॅलीचा प्रभाव कसा आहे अमरावती शहरामध्ये? चांगला आहे. आम्ही मुंबईहून आलो आहे. मुंबईहून जे आदिवासी आणि गरीब तबक्कासाठी बच्चू भाऊंनी काम केलेलं आहे. जंगलात राहणाऱ्या नॅशनल पार्क वगैरे भागातील रस्त्यावर फुटपाथवर राहणाऱ्या भिकारी आणि विक्रेत्यांसाठी त्या कामामुळे आम्ही सर्व खूप खुश आहोत. आणि म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही सुद्धा बच्चू भाऊंच्या प्रचारासाठी मुंबईहून अमरावतीला जाणार आणि आम्ही इथे त्या प्रचारासाठी आलो आहे. 2 बस भरून आमच्या स्वखर्चाने, आणि आम्ही आमच्या स्वखर्चाने जिथे राहतो आणि काम करतो, लोकसंपर्क करतो. काय वाटलं तुम्हाला आज ही अमरावतीची जी रॅली आहे, रॅली बघून, ही अमरावतीची रॅली बघून काय वाटलं तुम्हाला? बच्चू भाऊचा जो उमेदवार आहे दिनेश भाऊ, तो जिंकणार असं मला दिसतंय.
काल जे काही झालं सायन्स कोर मैदानाला घेऊन त्याचा काही परिणाम या रॅलीवर झालाय का? खूप मोठा परिणाम झाला आहे. लोकांना असं वाटतंय की आम्हाला दाबण्यासाठी हे तानाशाही सरकार काम करते, म्हणून याच्या विरोधात आपण उभाच राहिला पाहिजे. म्हणून हा जो जनसैलाब आज दिसते मी बघतोय अमरावतीच्या रस्त्यावर, ते त्यासाठी आहे की आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे दिल्लीवाले करतात, ते करू नये. सध्या विदर्भात आमचा असा नेता आहे, बच्चूभाऊ सारखा कोणी असा बोलणारा नाही आहे. तुम्हाला 19 वर्षानं ज्या आमसभेत बोलला, त्या मंत्रालयात बोलला, आमदार खात्याला पदभार नको, प्राण नको, हे म्हणजे पगार नको आहे. या सभा असे कोणता पाहिजे? खरोखर तुम्ही सांगता, आजपर्यंत आम्ही आमच्या जीवापासून सांगतो, आमचा ह्या बच्चूभाऊ सारखा माणूस आमच्या विदर्भात कोणी नाही आहे. जनतेत साधारण सारखा शेतकरी मजूर एकही माणूस नाही आहे. एक असा विदर्भात कोणता तरी मोदी तरी विदर्भासाठी एकही बोलत नाही आहे. सगळ्या लोकांना काय तेच कसं आहे, तेच बरोबर झालं की ते बोलत नाही आहे. असा सध्या बच्चूभाऊ सारखा माणूस आता विदर्भात नाही आहे, असं मी 2 शब्द. जय हिंद जय महाराष्ट्र. आमचं म्हणणं हे आहे का आमचा मुस्लिम समाजाचं सर्वच मतदान बच्चूभाऊच्या रूपात आम्ही दिनेश भाऊ बुबला देणार आहोत. आणि येणाऱ्या काळात शेतकऱ्याच्या समस्या हल करण्यासाठी आम्ही एकमेव किसान पुत्र म्हणून दिनेश भाऊ रुग्णसेवक म्हणून बच्चू कडू यांची निवड आम्ही जनतेसमोर करणार आहोत आणि या बहुमतांना निवडून देण्यात यावी. किती मुस्लिम लोक समाविष्ट झाले आज रॅलीमध्ये? आमच्या मुस्लिम समाजाची रॅलीमध्ये कमीत कमी 30 ते 40 हजार रुपये अवेलेबल आहे. याच्या पाठीमागा 30-40 हजार लोकांसमोर याच्या प्रत्येक एक माणसासोबत 5 लोक आहे. असा तुम्ही एक अकाउंटिंग करून घ्या. आमचा मोमेडियन समाजाचा किती मतदान पडणार आहे? मला सांगा की मोमेडियन जो वोटर्स आहे हा काँग्रेसच्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये जातो, पण या निवडणुकीमध्ये हा समाज कोणती भूमिका घेईल? हा काँग्रेसचे आमचे आमदार होते बळवंत वानखेडे यांचा 4 वर्षाचा कार्यकाळात आम्ही हे बघितलं आहे की 1 रुपयाचं या पण माणसानं काम केलं नाही. या भ्रष्ट आमदाराला सोडून आम्ही एक जिल्ह्याच्या खासदाराची निवड बच्चूभाऊ कडू आणि दिनेश भाऊ यांच्या रूपात करण्यात आलेला आहे. मस्त मस्त मस्त. बच्चूभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. तुमचं नाव पद वगैरे सगळं सांगा आणि कुठून आलं तेही सांगा. मी दुर्गा पुंड, मी काही कुठल्या पदाची नाही आहे. मी एक हे आहे, वोटर आहे. फक्त मी आज या रॅलीमध्ये याच्यासाठी आली आहे की सत्याचं जे हे होत आहे इथं खंडन होत आहे, सत्याच्या सोबत राहासाठी म्हणून मी इथे आलेली आहे आज. आणि सत्याचा विजय होतोय असं दिसत आहे. कारण की आज या रॅलीमध्ये किती लोक आलेले आहेत? भरपूर समानता आहे. आणि मॅडम मेन म्हणजे या रॅलीमध्ये एकही विकत माणूस आणलेला नाही आहे. हे सत्यता आहे ह्या रॅलीची. हे एक प्रूफ आहे गरिबाचं वोट कशाला. महिला किती आल्या त्या रॅलीमध्ये? भरपूर महिला आहेत. महिलाचं पण प्रमाण खूप आहे. जेवढे पुरुष आहेत तेवढे महिला सुद्धा आहे इथे. आणि सगळ्यांचं हेच म्हणणं आहे का गरिबाचा जो कोणी वाली असेल तर ते आपले बच्चू भाऊ आहे, म्हणून दिनेश भाऊ बुब यांना आपण वोटिंग करायचं, हे सगळं जनतेचं असं म्हणणं पडलेलं आहे. आणि कालचा जो घटना झालेली आहे हे तर माहीतच आहे सर्वांना, जे काही झालं काल, तर हे सगळ्यांना जनतेला दिसतं. माझं एकच म्हणणं आहे की जे आपलं संविधान आहे, संविधानाच्या समोर कोणीही नेता नाही किंवा काही नाही आहे. हे संविधानाचं मरण होत आहे म्हणजे आज त्याला हे करत आहे हे जे लोक आहे, सत्ताधारी लोक, जे पैशाने यांचं सगळं पैशामुळे किंवा यांच्या सत्तेमुळे सत्तेचा दुरुपयोग करून हे आज करत आहे. हे सगळे जनतेला दिसत आहे. एवढे 3 उमेदवार आहे, 3 नाही 4 उमेदवार आहे, ज्याच्यामध्ये काँग्रेसचं स्वतःच्या चिन्हावर आहे, भाजपचं स्वतःच्या चिन्हावर आहे. सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ते सुद्धा या रिंगणामध्ये उतरले आहेत. एवढ्या सगळ्यांमध्ये तुम्ही तुमच्या उमेदवाराला कुठे पाहता? आमचा उमेदवार असा आहे मॅडम की गोर गरिबा जनतेच्या पाठीशी आहे. सेवेचं फळ आहे. हे जे आहे ना, घाम गाळतायत ना, हे सगळे जे जनता आहे ना, हे एकही पैसे म्हणजे खर्च करू म्हणजे यांनी दिले बा असं नाही आले, स्व इच्छेने आलेले लोक आहेत. हे जनता सांगत आहे, खोटं नाही आहे याच्यामध्ये. आपलं काय म्हणणं आहे? मी अमरावती जिल्ह्याचा नागरिक आहो, इथं राहणार नागरिक आहो. ज्या प्रकारचं जे प्रकरण काल झालं ते आमच्या समोर आलं, आम्ही बघितलं.
आणि आम्ही सामान्य नागरिक म्हणून फक्त बघत राहायचं का? हा, आम्ही स्वतःला एक प्रश्न विचारला आणि जनतेने पण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की आपण फक्त बघत राहायचं का? तर जिथे हा हुकुमशाही दडपशाहीच्या अगेन्स्टमध्ये जे बच्चू भाऊ एक बंड पुकारलेला आहे त्याला आमचं समर्थन आहे. आम्ही नागरिक आहोत आणि आम्ही त्या सामान्य नागरिक म्हणून आम्ही जे प्रहार जनशक्ती पार्टी आहे त्याला आम्ही समर्थन करतो. तुझ्यासारखे किती लोक या रॅलीमध्ये आलेले असतील? मला तरी वाटते माझ्यासारखे जे सामान्य नागरिकांनी ज्यांनी जे अन्याय बघितला आहे त्याच्याबद्दल बंड म्हणून भरपूर सामान्य नागरिक इथे शेकडोने हजारोने जमा झालेले आहे आणि ते इथची जे संख्या आहे ते लोकशाही रीतीने दाखवत आहे की आम्ही तानाशाही गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट आहे आणि आम्ही सपोर्ट करतो की हे गव्हर्नमेंट पडलं पाहिजे आणि आपली सीट आली पाहिजे. बरं, मला सांगा की हे गव्हर्नमेंट पडेल, आपली सीट येईल, पण केंद्रामध्ये जे सरकार बसेल त्याच्यामध्ये काय वाटतं की तुमच्या सामान्य जनतेच्या उमेदवारांनी कोणाच्या बाजूने जायला पाहिजे? हे बघा, ज्या प्रकारचं राजकारण चालू आहे, ज्या प्रकारचं देशामध्ये घडामोडी चालू आहे त्या हिशोबाने सामान्य नागरिकाला असं वाटते की हेच गव्हर्नमेंटला भरपूर चान्सेस भेटलेला, भरपूर वर्ष भेटलेले, आता ही बदलावी. काँग्रेसला 60 वर्ष भेटले होते, त्याचं काय? हे बघा, 60 वर्षामध्ये भरपूर प्रकारे विकास झालेला आहे आणि सरळ तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, आंदोलनाला जागा होती. जेव्हा अण्णा हजारे दिल्लीमध्ये जाऊन जंतर मंतरमध्ये जाऊन आंदोलन करत होते, आज शेतकऱ्याला म्हणजे जे किसान आंदोलन जे पंजाब्यांनी, मी सल्यूट करतो पंजाबी लोकांना ज्यांनी ह्या तानाशाहीबद्दल एक जंग पुकारली आहे त्या आंदोलनातून, त्या आंदोलनाला आज दिल्लीमध्ये जागा नाही आहे, त्यांना अंदर घुसू देत नाही आहे. हा फरक दिसून येत नाही आहे का? मी सामान्य नागरिक म्हणून काँग्रेसमध्ये आंदोलनाला जागा होती, आवाज होता, आज आंदोलनाला जागा आहे का? आवाज आहे का? नाही आहे. का नाही आहे? दिसून येत आहे तानाशाही गव्हर्नमेंट त्याच्या सत्तेचा मास करत आहे. अरे तुम्ही सत्ता करा, तुम्ही राजकारण करा, काही मान्य नाही आहे, पण जनतेच्या आवाजाला दाबणं हे कितपत योग्य आहे?